दैवता मानणारे, क्रिकेटवरती प्रेम करणारे हे अधिराज्य तुम्ही पाहताय। प्रदीपजी तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। ज्याचा नुकताच आगमन झालंय तुम्ही पाहता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे दमदार दर्जेदार राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये दादांचं मोठं नाव, महानगरपालिकेचे नगरसेवक महेशभाई पाटील तुमचं मनाच्या अंतःकरणापासून गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+ आयोजित स्वर्गीय गंगाराम शेठ मडवी चषक 2025 मध्ये मनपूर्वक सरचे स्वागत। चला मॅच ऑन करा। अशरफ पटेल सर आमच्या समोर जॉईन झाले। स्वर्गीय गंगाराम मडवी स्मृती चषक आपण पाहतोय श्री गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+ आयोजित ही दिमागदार स्पर्धा पाहतोय। तमाम क्रिकेट रसिक चाहता वर्ग, सन्मानित युवा नेतृत्व, डॅशिंग व्यक्तिमत्व, तरुणांचे आधारस्तंभ महेशजी पाटील साहेब यांची आज उपस्थिती। चला मॅच ऑन करा। थैंक यू सागर मंडोकर। तो उनका आवाज़ आपने सुना यहाँ पे, और दैसर का एक बुलंद आवाज़ सुना आपने। उनकी मराठी का काफ़ी ऊंचा आवाज़ यानी कि तोहफ। तो देख सकते हैं अब ये सामना चालू है दैसर वर्सेस रंजन के बीच में। मैं अशरफ पटेल, आप देख रहे हैं गावदेवी क्रिकेट संघ धरना 40+ आयोजन करता देख सकते हैं हमारे स्वर्गीय गंगाराम मडवी समूर्ति चषक 2025। धमाका धमाका धमाका। बल्लेबाज देख सकते हैं सलामी के दो, सोम और प्रमोद रंजन की तरफ से बल्लेबाजी करते हुए, जो जिनको मैन ऑफ द मैच का खिताब मिला इससे पहले मैच में प्रमोद पाटिल। 3 ओवर का मुकाबला है, 18 गेंदों का मुकाबला है। ये देख सकते हैं हमारे सचिन करो को भी देख सकते हैं अंपायर की भूमिका में हमेशा रहते हो। तो देख सकते हैं टोटल कितनी होंगी, ये बड़ा सवाल है दोस्तों। 3 ओवर में कितने ठोकने में कामयाब होंगे, कितने रोकने में कामयाब होते। चालू शुरू ऑन। गेंदबाज अभिमन्यु, सामने बल्लेबाज देख सकते हैं सोहम, अभिमन्यु टू सोहम। अच्छी गेंद पेट को टकराई और ये देख सकते डॉट गेंद की समाप्ति। यहाँ पे सोम जो कि पहली गेंद डॉट निकली है, तो यहाँ पावर प्ले का ये ओवर है। तो यकीनन तो देख सकते हैं हमारे सागर, जो कि काफी अच्छी मराठी की आवाज, एक कोयल की जैसी आवाज हमारे सागर मांडवकर को सुनेंगे। धन्यवाद अशरफ पटेल सर। चला मॅच कडे वळणार आहोत। गावदेवी क्रिकेट संघ धरणा आयोजित आज अंतिम सामना आहे आणि हे युद्ध रंगतोय रोहिंजन 40+ आणि दैसर 40+। टॉस जिंकलाय दैसर 40+ न आणि निर्णय आपण पाहतोय फिल्डिंग। युवकांचे आधारस्तंभ, तरुण वर्गांचे आधारस्तंभ, युवकांना मदतीचा हात, अन्यायासाठी रस्त्यावर उतरणारे आणि आपण पाहतोय दमदार कार्यसम्राट, सन्मान्य व्यक्तिमत्व, सामाजिक कला क्रीडा क्षेत्रातील सर्वांना सामावून घेणारे, समाजसेवा हीच ईश्वर सेवा आणि समाजाच्या उक्तीचं सन्मान्य महेशजी पाटील साहेब यांना आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये। साहेबांचं मी पुन्हा एकदा स्वर्गीय गंगाराम मडवी स्मृती चषकामध्ये हार्दिक स्वागत करतोय। अभिमन्यू आलाय ओव्हर नंबर 1। पहिलं षटक, 3 षटकांचा सामना आणि आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना। टोटल धावफलक पाहूया। 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा 5 रन्स ऑन बोर्ड। तर जो संघ जिंकेल तो किमान एक ट्रॉफीचा हकदार असेल। वेळात वेळ काढून आम्ही पाहतो सन्मान्य महेशजी पाटील साहेब आज इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी वर्ग, गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+ यांच्यावर असलेलं प्रचंड प्रेम। आणि दादांना आपण पाहतोय 5 धावा धावफलकावर। लॉफ करण्याचा प्रयत्न डीप कडे रोहिंजन संघाने आजचा दिवस गाजवला। दैसर 40+ न आज केलेली तगडी बॅटिंग
मात्र ही अस्तित्वाची लढाई आहे. 40+ आज कमालीचं वातावरण पाहिलं, आनंद देणाऱ्या क्षणाचा आपण सर्वांनी आनंद घेतला. सोमला पाहतोय, प्रमोदला पाहतोय, अभिमन्यू आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावा फलकावर 6. 6 रन ऑन बोर्ड. अभिमन्यू लेफ्ट आर्म राऊंड विकेट, फ्रंट फुटला आले, फटका बनवण्याचा प्रयत्न, तयारी दाखवली, उत्तर शोधता आलं नाही. पूर्वार्धामध्ये पाहतोय सोमला आणि त्यांना साथ देतात प्रमोद. मॅच मध्ये रंगत येईल, मात्र किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. सायंकाळचं प्रसन्न वातावरण, स्वर्गीय गंगाराम मडवी स्मृती चषक आणि स्टेजवर आज पाहतोय वेळात वेळ काढून सर्वांचे आधारस्तंभ लोकप्रिय सन्माननीय महेश दादांना आपण पाहतोय. फुटवरचा वापर, स्ट्रेट हिट करतोय क्षेत्ररक्षक रेडी, चेंडू अडवणार का आणि मिळतील 4 धावा. एक नंबर महेश पाटील किंग मेकर, ठाणे जिल्ह्याने एक नंबर महेश पाटील किंग मेकर, ठाणे जिल्ह्याने एक नंबर महेश पाटील किंग मेकर, ठाणे जिल्ह्याने एक नंबर महेश पाटील किंग मेकर. तर नक्कीच सुंदर चरित्र, उत्तम वक्तृत्व आणि आपण पाहतोय धाडसी नेतृत्व. सन्माननीय महेशजी पाटील यांना आपण स्क्रीनवर पाहतोय. समाजसेवेचा पिंड जोपासणारे, आज क्रीडा क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो किंवा आपण पाहतो अनेक विविध क्षेत्रामध्ये मदतीचा एक हात म्हणजे डॅशिंग व्यक्तिमत्व महेश दादा पाटील यांना पाहतोय. आज वेळात वेळ काढून आले, त्यांना आपण स्क्रीनवर पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावा फलकावरती टोटल रन्स पाहिल्या तर एकूण धावा येत्या 10 धावा. स्वर्गीय गंगाराम मडवी स्मृती चषक 40+ लॉट्स. अगदी मगाशीच आम्हाला माहिती मिळाली का पुढल्या वर्षी 1 लाखाची दमदार स्पर्धा तुम्हाला या स्वरूपात पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील शेवटचा सामना, पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावा 10 आहेत. गोलंदाजी मार्कवर दहीसर 40+ कडून प्रवीण. 40+ क्रिकेटचा थरार पाहुण्यांचा आपण पाहतो व्यासपीठावर उपस्थिती. गोलंदाज प्रवीण, लो फुलटॉस काही अंशी खाली राहिला आणि बीट करतोय. दबाव थोडा वाढलाय. प्रमोद यांना पाहतोय आणि साथ देत असताना सोहम. मागच्या सामन्यामध्ये काय खेळ केला 40+ रोहिंजनसाठी प्रमोद. आता धावा फलकावरती टोटल 10. लाईन चांगली आहे, फिरकी गोलंदाज, मॅजिकल चेंज बॉलर. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. विचार करायला भाग पडलं फलंदाजांना, उत्तर शोधता येत नाही. सलग 2 चेंडू डॉट, मॅजिकल चेंज बॉलर आहे. 40+ मध्ये सुद्धा गोलंदाज काय काय करू शकतात याचं उत्तम उदाहरण. 2 चेंडू डॉट, धावा फलकावरती 10. फुलटॉस चेंडू कन्वर्ट केला, स्ट्रेट हिट, कोणी नाही आणि लॉंग ऑफच्या वरून दणदणीत प्रत्युत्तर दिलाय हा फटका 4 धावेसाठी. एक नंबर महेश पाटील किंग मेकर, ठाणे जिल्ह्याने एक नंबर महेश पाटील किंग मेकर, ठाणे जिल्ह्याने एक नंबर महेश पाटील किंग मेकर. नक्कीच मॅचकडे वळूया. 2 चेंडू डॉट फेकल्यानंतर करामत केली आणि इथं बॅटिंग करत असताना फलंदाज पाहतो आपण सोहम यांना. फुटवाचा वापर, प्रमोदकडे जबाबदारी. आतापर्यंत बॅटिंग करत असताना दहीसरनं आज दाखवला त्यांचा चांगला खेळ, चांगला शिस्तबद्ध आपण खेळ पाहायला. धावांचा ओघ वाढला जातोय. सन्माननीय श्री महेशभाई पाटील आपण पाहतो यांना स्टेजवर. दबाव निर्माण केलाय, मैदानावर संघर्ष सुरू आहे, मात्र प्रमोद झाले आउट आणि पहिला धक्का. एकूण धावा असताना 14. छत्रपतीच्या शूर शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. थँक्यू. प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतोय. धावा फलकावरती टोटल 14 आहेत. दहीसर 40+, त्यांच्या विरुद्ध रोहिंजन 40+. दोन्ही संघांमध्ये ताकद आहे. आजचा दिवस दोन्ही संघाने गाजवला, मात्र आता या संधीचं सोनं कोण करणार. प्रमोद बाद झालेत, एक्सपिरियन्स प्लेयर उतरलेत.
प्रमोद पाटील मागच्या सामन्यामध्ये काय साथ दिली क्रमांक 3 वर स्लोवर वन थोडा खोलात होता फटका खेळण्याची तयारी मात्र सिंगल स्ट्राइक दिली जाईल सोहम कडे 3 षटकांचा सामना आहे 2 षटकं समाप्त झाली पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या मात्र प्रवीणचे कमालीचं षटक गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत फक्त धावा दिल्या या ओव्हरमध्ये 5 गुड बॉलिंग टफ बॉलिंग चांगलं क्रिकेट चांगला तालमेळ आहे दहीसर 40+ सामना थांबवायचा नाहीये सायंकाळची वेळ आहे चला सामना थांबवू नका वेळात वेळ काढून आलेले आम्ही पाहतो आमचे मान्यवर तेजस्वी आणि ओजस्वी विचाराचे कर्तृत्ववान सन्मान्य महेशभाई पाटील आणि यांची रॉयल दमदार एंट्री अनेक स्पर्धेसाठी योगदान असतं आणि सर्वांना प्रेमाने समजून घेणारे आज आयोजकांच्या विनंतीला मान देऊन स्वर्गीय गंगाराम मडवी स्मृती चषकामध्ये साहेबांना आपण पाहतो चला मॅच ऑन ठेवा 5:53 झालेत अगदी काही वेळामध्ये अंधार येईल आणि त्यानंतर थोडासा अडथळा येईल 2 षटकं संपली धावा दाफलकावरती टोटल 15 आहेत शेवटचं षटक बाकी गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+ संपूर्ण आमची आयोजन कमिटी प्रचंड मेहनत आणि पूर्वार्धातील लास्ट ओव्हर संजय आला बॅटिंग करतो संघ रोहिंजन 40+ गुडलँड स्पॉटवरचा चेंडू टॅप केला स्टियर लॉंग ऑफ कडे फिल्डर रेडी आहे 2 धाव घेण्याची तयारी गुड रनिंग 2 धावेने संघ पुढे सरकेल धावांचा ओघ सुरू ठेवावा लागेल तर सन्माननीय आम्ही पाहतोय महेशभाई यांच्या समवेत आलेले प्रदीप शेठ यांचं आम्ही सुद्धा मनापासून स्वागत करतो आणि त्यांचे सर्व सहकारी वर्गाचं सुद्धा मी गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+ यांच्या वतीने धन्यवाद देतो दबाव निर्माण केलाय मोठे फटके येत नाही दहीसर 40+ टॉस त्याने जिंकलाय आघाडी मात्र या मॅच मध्ये जरूर आहे एकही मोठा फटका खेळण्याची संधी देत नाही 2 चेंडूचा खेळ संपलाय धावा दाफलकावरती टोटल 18 धावा आहेत 3 षटकांचा सामना चला लक्ष विद्या मॅच कडे संजय अजूनही या ओव्हर मधील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे बॅटिंग करताना रोहिंजन 40+ स्लोवर वन बीट करतोय दबाव वाढलाय सोहमवर ज्या सोहमने आतापर्यंत 2 चौकार दाखवलेत धावसंख्या थोडी स्थिरावलेली चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल सोहम प्रमोद पाटील यांना पाहतोय नॉन स्ट्रायकर एंडला आणि धावांचा रतीप उभा करायचे टोटल रन्स पाहूया एकूण धावा दाफलकावर टोटल यस प्रयत्न करणं खेळामध्ये खूप महत्त्वाचे असते आणि आता सोहम 2 चेंडू डॉट खेळलाय 5:55 अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे टोटल टार्गेट पाहिलं टार्गेट सेट करायचे एकूण धावा दाफलकावरती 18 धावा आहेत लक्ष विद्या मॅच कडे शेवटचे 2 चेंडू कमी धावसंख्येपर्यंत आपला दबदबा निर्माण केला फुटवरचा वापर लॉफ केलाय लॉंग ऑफ कडे फिल्डर अडवणं कठीण आणि नक्कीच हा उद्देश होता मिळालाय फटका 4 धावेसाठी चौकार आनंद देणारा क्षण हा रिप्ले पाहतो आपण चेंडू समोर गेला फिल्डरची तयारी होती प्रयत्न करणं खूप महत्त्वाचे होते तेवढ्या ताकदीचे प्रयत्न झाले आणि बघा थोडासा पायामध्ये पडदा गुंतला आणि कोसळल्या आनंद देणारा क्षण आपण एन्जॉय करतो शेवटचा चेंडू फुटवरचा वापर चेंडू काहीसा बाहेर ठेवला अंपायर सिग्नल वाईटचा कॉल संघाची धावसंख्या बॅटिंग करत असताना रोहिंजन 40+ टोटल रन स्कोर कार्डवर पोहोचला एकूण धावा 23 पुन्हा एकदा सूचना देतो मॅच थोडी स्पीडअप करा धावसंख्या इनफ असेल का मात्र खेळावं लागेल फुटवरचा वापर कनेक्शन झालं नाही तयारी चांगली होती डीप बॅकवर्डकडे चेंडू जरूर चालले अंतर्वर्तुळामध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करताना नक्कीच या चेंडूवर धावा येतील पाहूया आपण स्कोर कार्ड चला रोहिंजन 40+ यांना विनंती असेल फिल्डिंग लगेच लावून घ्या 25 धावा झाले 26 करायचे आणि आज वेळात वेळ काढून आलेल्या कार्यसम्राट दमदार आमदार राजकीय सामाजिक सेवेचा पिंड जोपासणारे तुम्हा आम्हा सर्वांच्या उक्तीच्या सन्माननीय महेशभाई पाटील यांचा इथे सन्मान करणार आहोत मग राजकीय क्षेत्र असो अगदी विकासाचे महामेरू म्हणून त्यांना ओळखलं जातं युवकांचे आधारस्तंभ आणि महेशभाई यांची उपस्थिती पाहतोय त्यांचे सर्व सहकारी वर्ग
गावदेवी क्रिकेट संघ धरणा 40+, आज वेळात वेळ काढून दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल मी आयोजकांच्या वतीनं आपला धन्यवाद देतोय. चला मी विनंती करेन थोडा स्पीडअप पाहिजे, कारण 5:57 झालेत. 5:57 अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये अंधार येईल आणि थोड्या अडचणी फेस करावे लागतील. आज स्पर्धेतील पहिला दिवस, उद्या जेव्हा स्पर्धेला सुरुवात होईल, उद्या स्पर्धा लवकर सुरू होईल. आज पहिला दिवस असल्या कारणाने थोडा लेट आम्ही जॉईन झालो, मात्र उद्या लवकर सुरू करू. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की, आई गावदेवी माता की. नक्कीच DJSTC खूप छान त्यांचा आम्ही पाहतोय सिस्टम. चला मॅच ऑन होईल. चला आघाडीची जोडी पाठवा, सूचना आहे त्या मॅनेजमेंट कडून. गावदेवी क्रिकेट संघ धरणा, तर दैसरच्या आमची बघा भरत शेठ यांना पाहतोय, क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे, संघनायक आहेत, प्रेमळ स्वभावाचं व्यक्तिमत्व. तर महेशबाईंचे ते अगदी जवळचे निकटवर्ती आहेत आणि आज आपण पाहतोय त्यांना सुद्धा आमच्या VIP डाईजवर आमचे सन्माननीय व्यक्तिमत्व देवेंद्र मडवी साहेब, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल, आणि आज वेळात वेळ काढून आलेल्या सर्वांचे आधारस्तंभ महेशबाई आणि त्यांचे सर्व सहकारी. चला आघाडीची जोडी पाठवा लगेच. आज भरत शेठ यांची बॅटिंग पाहायला मिळणार का? सर्वजण इच्छुक आहेत, मात्र आज त्यांच्या सहकार्याने जो खेळ दाखवला असं वाटलं नव्हतं. क्रिश का मोठे मोठे माइलस्टोन त्यांनी पूर्ण केले, तर 5 षटकांचे असते तर त्यांनी सांगितलं नक्कीच केली असती, कारण थोडा दबाव असतो, 3 षटकांचे सामने असतात. पंढरपुरी चायचं सुद्धा आम्ही धन्यवाद देतो, आज त्यांनी सुद्धा चांगली सेवा दिली. चला मॅचकडे वळूया. स्वर्गीय गंगाराम मडवी स्मृती चषक आणि आजच्या दिवसातील शेवटचं सत्र. चला लक्ष विद्या मॅचकडे. रवी आणि बिंदास, अगदी आज या जोडीनं जो धुमाकूळ घातला ना, त्यांचं आपल्याला कौतुक करावं लागेल. आज त्यांची बॅटिंग आपल्याला कमालीची पाहायला मिळाली, सडेतोड उत्तर दिलं. आज त्यांच्या बॅटिंगनं खऱ्या अर्थानं मॅचमध्ये पकड निर्माण केली आणि सर्वांनी त्यांचं तोंड भरून कौतुक सुद्धा केलं. विनिंग टार्गेट 26चं टार्गेट आहे, 25 झाल्या, 26 करायचे. कमबॅक कोण करेल? हायेस्ट पार्टनरशिप फॉर एनी विकेट्स. आणि स्क्रीनवर आपण पाहतोय सोमनाथ आणि प्रमोद मात्रे, रोहिंजन 40+, दातिवली संघाविरुद्ध 43ची भागीदारी. मात्र आज तो संघ इथे खेळतोय. रवी आणि बिंदास यांची पाहिली दहीसर आणि धानसर विरुद्ध 40ची नॉट आउट भागीदारी, बेस्ट पार्टनरशिप सुद्धा म्हणूया. त्यानंतर आपण पाहतोय रवी आणि बिंदास 2 वेळा या भागीदारीनं सामने जिंकून दिले. पुन्हा एकदा लक्षवेधी तीच आघाडी देत असताना 2 ओपनिंग ब्लास्टर, मॅचकडे रंगत निर्माण होईल. 3 षटकं 26. चला मॅच ऑन करा. एकत्र येण्याची अनुमती नाहीये, खेळाडूंना एकत्र येण्याची अनुमती नाही आणि 40+ माध्यमातून आम्ही नेहमी डिसिप्लिन पाहतोय. 18 चेंडू 26. संतोष पाटील आलेत. पहिला चेंडू, दबदबा निर्माण केलाय, सुरुवात करून देतो डावाची. यस, दबाव निर्माण झालाय. खेळाडूंना सातत्याने विनंती आहे, तर नक्कीच आता काही नियम आलेत म्हणून शूज परिधान करावं लागतं, नाही तर विदाऊट शूज ते खेळायचं. रवी आणि बिंदास, पुढचा चेंडू, लाईन पाहिली, गुड बॉलिंग. बघा टप्पा पडल्यानंतर चेंडू कशा पद्धतीनं वळण घेतो. आणि जर तुमच्याकडे आत्मबळ असेल, प्रयत्न करण्याची तयारी असेल, जास्त इच्छाशक्ती असेल, तर तुम्ही हे करू शकता आणि फलंदाजांना थांबवण्याचं काम जरूर आपण पाहतोय. संतोष यांना पाहते. 2 चेंडू डॉट, 26चा पाठलाग करायचे. पुढचा चेंडू, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, क्रॉस बॅटेड. ओ कमालीचे यष्टीरक्षण. रवी पाटील पंचांकडे अपील केले जरूर. आक्रमक दर्जाचे यष्टीरक्षण जरूर पंचांना सांगतात, विश्वास आहे. आणि आपण जरूर पाहूया स्क्रीनवर, सुरक्षित आहे का नाही. यस, सेफ. आम्ही पाहिलं स्क्रीनवर. रवी पाटील सुद्धा पंच आहेत.
क्विकली ॲक्शन होती. मॅच मध्ये कमालीचं आहे. तोंड भरून कौतुक करताना एकदा संतोष यांची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. सलग 3 चेंडू डॉट. विचार करायला भाग पडताना रोहिंजन 40+ गोलंदाज संतोष. पुन्हा एकदा लाईन चांगली आहे. सलग 4 चेंडू डॉट. ओ गुड बॉलिंग, सुपर बॉलिंग. लाजबाब लाजबाब. पोरी हो याच्या मग तकट नका लागू. ह्यो चिकट्या बॉलर आहे. 1 रुपयाचा चॉकलेट पण ना खायला दे. नक्कीच ही कंजूशी गोलंदाजी. संतोष पाटीलला पाहतोय. 4 चेंडू 4 डॉट समोर. रवी यांना विचार करायला भाग पडलाय. ओ 5वा चेंडू. एष्टी रक्षकाची साथ मिळाली नाहीये. बॅड लक. अपील मध्ये उत्साह. पंचांचा इशारा. फलंदाज होणार बाद. नाराज आहे फलंदाज. गरज नव्हती. बिंदास बाद झालेत. पहिला धक्का. 5 चेंडू डॉट 26. रक्षण करून क्या बात आहे. बघा स्क्रीनवर पाहतो किती क्विक एष्टी रक्षक रवी पाटील. गुड गुड. ओ व्हेरी गुड. टीम वर्क खूप छान आहे. बॅट वरती होती आणि तो अंदाज लावला रवी पाटील आणि त्यांना विश्वास होता. एकत्र येण्याची परवानगी नाही. बघा दर्जेदार गोलंदाजी. एक्सलंट बॉलिंग. वर्चस्व राखलं या शेटवाच्या सामन्यामध्ये. इथे पराभव विजय पराजय हा खेळाचा नियम असतो. मात्र विजय कोण साकार करणार. एका बाजूला संघ खेळतो रोहिंजन आणि त्यांच्या विरुद्ध 2 आत करताना संघ दहीसर 40+. 5 चेंडू डॉट. मेडनवर होणार का. आजच्या दिवसातील शेवटचा उत्तरार्ध पाहतोय. संतोष पाटील अभिमन्यू आले. सलग 5 चेंडू डॉट. आणि या स्पर्धेमध्ये मेडनोल टाळ्या सुरू राहिल्या पाहिजेत. काय पाहिजे बायांना मान. सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. ये सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गहार ग. बाया झायल्या गहार मागतान सोनियाचा हार ग. सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गहार ग. बाया झायल्या गहार. तर सन्माननीय वैजनाथ पाटील रोहिंजनचे उद्योजक साहेबांचे इथे आगमन झाले. सन्माननीय वैजनाथ पाटील साहेबांना विनंती करेन. बघा स्क्रीनवर आपण पाहतोय दोन्ही पंच किती मैत्री आहे. बघा स्क्रीनवर पाहिलं रवी पाटील होते आणि कैलास पोरजी. आणि कैलास पोरजीनं अभिवादन केलं. आभार मानलं संतोष पाटील. सिनियर खेळाडू आणि सिनियर खेळाडूंचा आपण रिस्पेक्ट कसा केला जातो आणि अक्षरशः नम्र झाले आणि विनम्र हात जोडला आणि त्यांच्या कामगिरीचं काय कौतुक केलं. बघा याला म्हणतात अभिमानाची गोष्ट आहे. मॅच केली नाहीये. दैसर्व दबाव नक्कीच वाढलाय. 26 टार्गेट आहे. सामना होऊ शकतो. 12-33 सामना दैसर 40+ न जिंकलाय. ते सुद्धा विसरून चालणार नाही. लक्ष विद्या मॅच कडे. ऍब्सोल्युटली दडपण वाढलंय. दावेसाठी संघर्ष. मेडनवर पाहिली ओव्हर नंबर 2. मध्ये 25. 26 टार्गेट. फटाक्यांची आतषबाजी. महत्वाचा सामना. 6:06 सायंकाळची वेळ. एका बाजूला संघ खेळतोय रोहिंजन 40+ आणि त्यांच्या विरुद्ध दहीसर 40+. ओ सावध फटका. सिंगल डबल. माहिती आहे मगाशी जो सामना जिंकवला रवीनं. गुणवत्ता त्याच्याकडे. मॅच विनर खेळाडू विजयासाठी जो एक्स फॅक्टर हवाय तो त्याच्याकडे. मात्र मध्ये 14. ओ चेंडू चांगला राहिला. खाली दबाव वाढलाय. सामना सोडायचा नाही. रंगत निर्माण होत्या. कठोर सराव तुमच्यासाठी खूप महत्वाचा असतो. जी गोलंदाजी केली संतोष पाटील यानं आणि तकदीर. डॉट बॉल. 7-2-14. 7 मध्ये पाहिजे 14 धावा. मॅच कडे वळूया. वंडरफुल मॅच तुम्हाला शेवटपर्यंत पाहायला मिळेल. गोलंदाज तकदीर
पुढचा चेंडू समोर खेळण्यासाठी उभा आहे. रवीकडून अपेक्षा आहे मात्र पंचांचा इशारा आहे. वाईटचा कॉल. संघ पुढे सरकलाय. रवी यांना मॅच सोडायची नाही कारण आतापर्यंत ते 5 चेंडू डॉट खेळलेत. षटकार एक चौकार आहेत. वैयक्तिक योगदान पाहूया मात्र अजूनही मॅच मध्ये रंगत आहे. एकूण धावा दाफलकावरती टोटल पाहतोय 13 वर पोहोचलाय. विनिंग कॅल्क्युलेशन येणारे 7 चेंडू आणि 13 ची गरज. उत्कंठा वाढल्या. आघाडीवर पोहोचलाय. दोघांनाही समान समान संधी. मॅच कोणी जिंकू शकतो भाकीत करणं चुकीचे मात्र अनुमान वर्तवलाय सर्व प्रेक्षकांना. 40+ दहीसर 40+ विरुद्ध रोहिंजन 40+. 7 मध्ये करायचे 13. 7 चेंडू आणि 13 धावा. लॉफ करतोय डीप अंतर्वर्तुळामध्ये. 2 धावा पूर्ण होणार का? एक धाव मोलाची. थोडी दुखापत आहे रवी यांना. सुरक्षित. रंगत निर्माण अजूनही होईल. 6 मध्ये करायचे 11. तर पुढल्या वर्षी याच मैदानावर स्वर्गीय गंगाराम मडवी स्मृती चषक 1 लाखाची दर्जेदार स्पर्धा 40+ साठी एक नवा आनंद. आणि त्या स्पर्धेसाठी आम्ही जाहीर करतोय तरुणांचे आधारस्तंभ आणि सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व महेशभाई पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. पुढल्या वर्षी या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीज बाईक असेल. एकदा जोरदार टाळ्या. दानशूर व्यक्तिमत्व यासाठी आज लोकप्रियता असेल. अनेक विकासाची कामं सर्वांच्या मदतीला धावून येणारे संघर्षाचा नाव तू आणि मनामनाचा ठाव तो असे सन्मान्य व्यक्तिमत्व. मॅच मध्ये रंगत निर्माण झाल्या. 6 मध्ये 11 ची गरज. दहीसर 40+ विरुद्ध आपण पाहतोय रोहिंजन 40+. सल्ला मसलत दिला जातोय. धीर दिलं जातोय. मॅच मध्ये सांघिक खेळामध्ये एकट्याच्या जोरावर सामना जिंकता येत नाही. आणि आता माहिती आहे रवीला विश्वास आहे का मी सामना जिंकून देईल. मगाशी त्यांनी संपर्क साधला. एकट्याच्या जोरावर पण तो सामना जिंकू शकतो. मागच्या मॅच मध्ये केलेली बॅटिंग आणि आता 6 मध्ये 11 ची गरज. चला स्पीडअप करा. 6 मध्ये 11. 6 वाजून 11 मिनिटं झालेत. 6 चेंडू आणि 11 धावेची गरज. बघा कसं कॉम्बिनेशन आहे. 6 वाजून 11 मिनिटं आणि 6 चेंडू 11 धावेची गरज. एकूण धावफलक 15. टार्गेट 26. चला आम्हाला स्पीडअप हवाय. मॅनेजमेंट कडून सातत्याने सूचना देतो मॅचचा रिदम तोडू नका. उत्कंठा वर्धक रवी पाटील मास्टर माइंड आहेत. प्रमोद पाटील अनुभवी आहेत. कशा पद्धतीने जाळ रचणार आणि ट्विस्ट निर्माण झाले. लक्ष विद्या मॅच कडे. चला मॅच ऑन ठेवा. 6 मध्ये 11. पंचांना विनंती करतो सामना थांबवू नका. इक्वेशन अनालिसिस. हा फटका लॉफ करण्याचा प्रयत्न सुरक्षित असेल. चेंडू अडवलाय. 2 धाव घेण्याची तयारी. क्विक थ्रो मात्र 2 धावा रोखू शकत नाही. आणखीन उत्कंठा वाढते. आणखीन कुशाग्र बुद्धिमत्ता सामन्यावर पकड निर्माण केल्या. विजय कोण साकार करणार? नक्कीच मॅच कडे लक्ष देऊया. 5 मध्ये 9. 5 चेंडू आणि 9 धावा. कडवा प्रतिकार करावा लागेल. भरभक्कम साथ देणं आता दोन्ही संघांना अक्षरशः प्रयत्न करावे लागतील. 5 मध्ये 9. गॅप मध्ये खेळलाय. इथे सुंदर हुशारीचा फटका डीप सीमा रेषेकडे आणि चेंडू अडवता आला नाही. बलकटी मिळतील 4 धावा. ठाणे जिल्ह्याने 1 नंबर महेश पाटील किंग मेकर. ठाणे जिल्ह्याने 1 नंबर महेश पाटील किंग मेकर. तर शरद पाटील दहीसर मोरी इथे त्यांचं सुद्धा आगमन झालं. शरद पाटील दहीसर मोरीचे आमचे सन्मान्य पाहुणे. मॅच केली नाही. 4 मध्ये 5 डॉट बॉल विकेट. मॅच मध्ये कमबॅक करू शकेल. आज काटेईने असाच सामना जिंकला मात्र आता गोलंदाजांना यश मिळवण्यासाठी अक्षरशः घाम गाळावा लागेल. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना बॅटिंग करताना संघ दहीसर 40+. टॅप करतोय. फिल्डर रेडी. झाली चूक आणि चेंडू चाललाय सीमा रेषेकडे. मॅच आता विजयाच्या समीप पोहोचल्या. स्कोर इज लेवल. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. चला मॅच ऑन ठेवा. धावत आम्ही जरूर सूचना देऊ. चला एन्जॉय करू शकता. आम्ही आयोजकांकडून ही आम्ही सूचना आपल्याला देतोय. चला बोला एकवीरा माता की.
तर आनंद देणारा क्षण 3 मध्ये 1 धावेची गरज. 3 चेंडू आणि 1 धावा. मॅच अजून गेली नाही. 2 चौकारांना मॅच फिल्टवल्या. अभिमन्यू साठी जे चक्रव्यूह आखलं होतं मगाशी फेल ठरला, मात्र यावेळी विश्वास होता. 3 मध्ये 1. सामना जिंकतोय दहिसर. 40+ ठरलाय. किमान 1 पारितोषिकाचा जरूर त्यांनी शिक्कामोर्तब केलाय. यस DJ.